भारताचा स्वातंत्र्य लढा म्हणजे शेकडो क्रांतिकारकांची लक्षावधी देशभक्तांची शौर्य गाथा 1857 ते 1947 या 90 वर्षांच्या कालखंडाचा इतिहास। यामध्ये धगधगते यज्ञकुंड आहे, लक्षावधी स्वातंत्र्य प्रेमींचा श्वासन श्वास आहे, धगधगत्या ज्वाळा आहे, धुमस्त निखारी आहे, अनेक क्रांतिकारकांचा बलिदान, आत्मार्पण आणि हालअपेष्टा ज्यांना सोसावं लागलं आणि भोगावं लागलं अशा देशभक्तांची ही जीवनगाथा। शिवरामारी राजगुरू 1908 साल होतं जेव्हा पुणे जिल्ह्यात खेड येथे शिवरामारी राजगुरू यांचा जन्म झाला। पुण्याच्या नूतन मराठी हायस्कूल मधून इयत्ता 5वी पर्यंत शिक्षण झालं आणि मग ते गेले काशीला। तेथे तर्कतीर्थे पदवी त्यांनी संपादित केली। मराठी सोबत इंग्रजी, कानडी, उर्दू, मल्याळम या भाषांवर प्रभुत्व संपादित केला। तसं पाहायला गेलं तर त्यांचा कल होता तो आध्यात्मिक पुरुषाकडे आपण पंडित व्हावं अशी त्यांची मनोमनी इच्छा होती, पण त्यांच्या नशिबात मात्र काही वेगळंच वाढून ठेवलं होतं। दरम्यानच्या काळात बाबाराव सावरकरांची त्यांची ओळख झाली। लाला लजपत यांच्या छातीवर धडाके मारणारा स्कॉटचा वध करून लालाजींच्या निधनाचा बदला घेण्याची योजना राजगुरूंनी भगतसिंगासमवेत आखली। योजनेनुसार स्कॉटवर गोळ्याही झाडल्या, पण स्कॉट न मरता ठार झाला। तो सॉन्डर नंतर युरोपियन देशामध्ये राजगुरू त्यांचे नोकर बनून रेल्वेनं कलकत्ता शहरात गेले। पुढे असेंब्लीत त्यांनी बॉम्ब टाकला आणि यासाठी त्यांना अटकही झाली। यावेळेस अनेक क्रांतिकारक पकडले गेले। पुणे येथे राजगुरूंना अटक करून त्यांच्यावर लाहोर येथे खटला चालविण्यात आला। लाहोरच्या कारागृहात त्यांचा अनन्विच्छळ करण्यात आला। तीव्र उन्हाळ्यात भट्टे लावून राजगुरूंना त्यामध्ये बसवण्यात आलं होतं। डोक्यावरून विष्टाच्या टोपल्या होत्या, तरी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची नावं सांगितली नाही। अखेर 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि शिवरामारी राजगुरू यांना फाशी देण्यात आली। त्यावेळेस त्यांचं वय होतं केवळ 23 वर्ष। देशासाठी बलिदान करणाऱ्या अज्ञात क्रांतिकारकांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली। मी वीर अंकुश बोराडे। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।